विश्वाचा जनिता म्हणे ईश्वदेशी माता. पुरुष मंडळी थोडी समोर या, समोर समोर या. लावी प्रीत या निष्काम निराळा, निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा. ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. तुका म्हणे आले, तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले. ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरू अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कडा कुशरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. हे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला विठला. विश्वाचा जनिता म्हणे ईश्वदेशी माता. ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. माडेगाव या गावामध्ये, माडेगाव या गावामध्ये हनुमानजीचं मंदिर आहे. महादेव हा खंडेश्वरांच्या या पावन दरबारामध्ये एक थापते अशी डबल खंडेश्वराच्या या पावन दरबारामध्ये भगवत कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने व तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने गेल्या 60 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे या वर्षीचं हे 61वे वर्ष आहे. आणि गेल्या 7 दिवसापासून हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. आणि या उत्सवाचे आज ही सांगत आहे.
सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते, म्हणून आजचं हे कीर्तन आहे. आणि खरं म्हणजे तुम्ही इतक्या दिवसापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालवत आहे, यासाठी प्रथमतः आपल्या सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे. ही 61 वर्ष एखादा उत्सव, एखादा सप्ताह चालवणं, या गोष्टी तशा फार अवघड असतात. ज्यांनी चालू केला असेल ते आपल्यामध्ये नाहीच सध्या, नाही का? आहेत आहेत का? नाही तो नाहीत नाही. ज्यांनी चालू केला होता कोणीच नाही. हा? वक्ते बाबांनी वक्ते बाबांनी, आमचे विदर्भातले वक्ते बाबा, हो 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 म्हणजे आम्ही त्यांना आबा म्हणतो. आबाने चालू केलेला हा सप्ताह आहे, आपण पुढे चालू ठेवला. आणि आता ही सगळी मंडळी या उत्सवाला चालू ठेवत आहे. मला असं वाटते 50 वर्ष पूर्ण झाले, त्यावेळेला आता सुवर्ण महोत्सव आपण साजरा केला. आणखी 15 वर्षांनी याचा अमृत महोत्सव येईल आणि 100 वर्षांनी शताब्दी. मला वाटते शताब्दीपर्यंत आपण सगळे थांबा. शताब्दीपर्यंत आणखी 35 वर्ष थांबायचं आपल्या सगळ्यांना. असो, अत्यंत चांगला असा उत्सव या ठिकाणी होतो. मागल्या वेळेला या ठिकाणी माझी तारीख होती, पण माझं येणं नाही झालं. पण यातलं याही वेळेला जर नाही गेलो तर या परिसरात आपल्याला येऊ देणार नाही. खूप प्रवास झाला. काल सकाळी देहूचं कीर्तन केलं, काल संध्याकाळी अकोल्याचं कीर्तन केलं, आणि आता इथं. अकोला म्हणजे इथं आहे, निलंग्याच्या बाजूने 400 किलोमीटर इथून अकोला आहे. तिथून प्रवास कालचं कीर्तन करून सुरू झाला आणि या ठिकाणी येण्याचा आजचा हा योग आहे. असो, समजून घ्या, प्रवासाने खूप थकवा येतो, तरीही सुद्धा आपण प्रेमाने ऐकत आहात. आपल्या संकल्पित वेळामध्ये आपल्याला थांबायचं आहे. 12:30 पर्यंत आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं आहे आणि नंतर आपला उत्सव, आपल्या पंक्ती, नाही का, हे सगळं चालू राहील. खूप चांगली गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आवाज थोडा व्यवस्थित कर रे, असा स्पष्ट आला पाहिजे. असा मॉनिटर तरी मॉनिटर असा येतो इथले मॉनिटरची आवाज बॉक्स मधली इथल्या इथं. समोरच्या मॉनिटरचा आवाज आहे. आणि चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि भगवंताचं अलौकिक चरित्र प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठला भगवंताचं एक अलौकिक आहे. कसं वाचते, कसं वाचते रे? हॅलो 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 हॅलो. अलौकिक चरित्र प्रभूचं प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. खऱ्या अर्थाने अभंगाचा भाव सांगत असताना समाजामध्ये काही तत्व आहेत, त्यापैकी काही तत्वाला आपण देवता समजतो. वेद असं म्हणतो की समाजामध्ये काही सजीव तत्व आहेत, त्याला आपल्याला देवता मानावं लागतं. ते 4 तत्व सांगितले वेदाने: मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. अतिथी ही देवता आहे, म्हणजे तिथी न पाहता जो आपल्या घरी येतो तो अतिथी, अचानक जो येतो तो अतिथी. आणि अतिथी जर आपल्या घरी आला आणि त्याचा सन्मान जर आपण नाही केला तो आपलं पुण्य घेऊन जात असतो. म्हणून अतिथीचा सन्मान ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. वेळेवर एखादा अतिथी जर आपल्या घरी आला असेल तर त्याचा कंटाळा मानायचा नाही, तो प्रत्यक्ष देव आहे. अतिथी देवो भव. दुसरं आचार्य देवो भव, आणखी पितृदेव भव.
आणि पहिली देवता जर कोणची असेल तर मातृदेवो. अतिथी जशी देवता आहे, आपले गुरुजी सुद्धा आपली देवताच आहे. गुरुजी म्हणजे शिक्षक, गुरुजी म्हणजे आपल्याला शिकवतात ते, आपल्याला मोठं करतात ते, त्यांना सुद्धा देवता मानलं शास्त्राने. आणि रामायणामध्ये तर तुळशीदासजी नमनामध्ये असं म्हणतात, वंदे बोधमयम नित्यम गुरुशंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. गुरुजीला शिवजीची उपमा दिल्या जाते. गुरुजी कोण आहे? गुरुजी शिवजी आहे. शिवजीची उपमा गुरुजीला देण्याचं कारण काय? त्याने असं सांगितलं की शिवजीच्या डोक्यावर चंद्र आहे. चंद्र, शिवजीच्या डोक्यावर चंद्र आहे. आणि तो चंद्र आहे ना, तो पौर्णिमेचा चंद्र नाही, पौर्णिमेचा नाही, तो द्वितीयेचा चतुर्थीचा चंद्र आहे, वाकडा चंद्र आहे. यमाश्रितो ही वक्रोपी, बरोबर आहे ना, वाकडा चंद्र आहे. शिवजी वाकड्या चंद्राला आधार देतात. शिवजी वाकड्या चंद्राला आधार देत आहेत म्हणून आजही पौर्णिमेच्या चंद्राची कोणी पूजा करत नाही, पण चतुर्थीच्या चंद्राची पूजा केल्याशिवाय बऱ्याचदा महिला पूजन करत नाहीत. याचा अर्थ असा आहे की शिवजी त्याला आधार देत आहेत म्हणून त्याचा सन्मान वाढतो. आपण आधाराने कोणाच्या राहतो हे फार महत्वाचं आहे. एखाद्या वेळेला आपल्याला जर मोठं व्हायचं असेल ना, तर महाराज असं म्हणतात की तुमचा आधार चांगला असला पाहिजे, तुम्ही आधाराने सुद्धा मोठं होऊ शकता. आणि म्हणून शिवजी वक्र चंद्राला आधार देतात. ऐका, शिवजीने जर पूर्ण चंद्राला आधार दिला असताना तर भोलेनाथ हे शिवजीच राहिले नसते, हे जीव झाले असते. खरं सांगू, श्रीमंताला आधार देणारी माणसं खूप असतात महाराज. श्रीमंताचा सन्मान करणारी माणसं समाजामध्ये खूप असतात. आजही समाजामध्ये तो सन्मान दिसतो ना, तो सत्ता आणि श्रीमंतीचा सन्मान आहे. बरोबर आहे ना साहेब? सत्ता आणि श्रीमंती याला फार मोठा सन्मान आहे. माणसापेक्षाही त्याचा सन्मान फार मोठा आहे. चाणक्य असं म्हणतायत, दारिद्र्यम खलु पुरुषस्य जीवितम मरणम. दरिद्री माणूस तर जिवंत असून मेल्यासारखा असतो लेका. हितम आपया धनश्यवा. अरे एक थाप डबल नको देऊ, एक मारणार. डबल दिली की पहिली थाप दबून जाते. विठाला विठाला हितम अप्य धनश्य वाक्यम न ब्रूह्यते. मार थाप. वाक्य संपलं की थाप मारायची. तुला थापा मारता येत नाहीत का? झालं नाही का तुझं? मग तर थापा मारायला पाहिजे. चला, हितम अप्य धनश्य वाक्यम न ब्रूह्यते. एखादा गरीब माणूस चांगलं सांगत असला तरी श्रीमंत माणसं त्याचं ऐकत नाही. होते का नाही असं? गावातला एखादा गरीब माणूस असू द्या, तो किती ओरडून ओरडून जरी चांगलं सांगत असला तरी त्याची गरिबी असल्यामुळे श्रीमंत लोक त्याचं ऐकत नाहीत. ऐकलं पाहिजे. गरिबी आणि श्रीमंतीचं काय करता का? चांगलं असेल तर माणसाने ऐकलं पाहिजे, चांगलं असेल तर गरिबाचं सुद्धा श्रीमंताने ऐकलं पाहिजे. महाराज असं म्हणतायत, उपदेश भलते हाती झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारडी. नारळाच्या वरच्या शेंड्याचाच जर तुम्ही विचार करत असाल, आतलं डौल नाही भेटणार तुम्हाला. फणसाच्या वरच्या काट्याचा विचार करत असाल, आतला गर नाही भेटणार तुम्हाला. आणि एखादा चांगला सांगणाऱ्या माणसाच्या गरिबीचा तुम्ही विचार करत असाल तर उद्धार नाही होणार तुमचा. अरे ज्या जगद्गुरु तुकोबा यांची बीज आपण 375वी बीज जुता या ठिकाणी साजरी करतो, याचं कारण काय? महाराज कोणते श्रीमंत होते? महाराज श्रीमंत नव्हते. महाराजांची गरिबी कमालीची होती. त्यांची एक बायको अन्न करता मेली होती. महाराजांनी स्वतः सांगितलं की श्री एक अन्न करता मेली, दुष्काळी आटला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करता मेली. याचा अर्थ असा आहे की एवढी मोठी गरिबी असून सुद्धा, गरिबी असल्यामुळे महाराजांचं त्या काळात नाही ऐकलं गेलं. नंतर आपल्याला ऐकावं लागतं, तो भाग वेगळा आहे. पण गरिबाचं लोक ऐकत नाहीत, चांगलं असून सुद्धा ऐकत नाहीत. विठाला गुरुबाळाचे कोण हे
श्रीमंत माणूस फक्त श्रीमंताचा सन्मान करत असेल तर तू खरा श्रीमंत नाही. जो श्रीमंत गरीबाचा सन्मान करतो तो खरा श्रीमंत. ज्याच्या घरामध्ये फक्त श्रीमंतालाच आदर असेल, ज्याच्या घरामध्ये फक्त श्रीमंतालाच आदर असेल तो श्रीमंत नाही. ज्याच्या घरामध्ये गरीबाचा आदर होतो तो खरा श्रीमंत आहे. जो श्रीमंतालाच आधार देत असेल तो खरा श्रीमंत नाही. जो गरीबाला आधार देतो तो खरा श्रीमंत आहे. हीच व्याख्या असली पाहिजे ना महाराज श्रीमंताची. दुसरी काय व्याख्या? श्रीमंताची दुसरी व्याख्या असू शकत नाही. श्रीमंताची हीच एक व्याख्या आहे की जो खऱ्या अर्थाने ज्याला गरज असेल, जो गरीब असेल त्याला आधार देण्याचं जो काम करतो तो खरा श्रीमंत आहे. श्रीमंताला कोणी आधार देते महाराज? सबये पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. जब लग अपने पल्लों में पैसा लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबये पैसों के भाई. धनवंताला की सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे तशी सर्व मान्यता सन्मान हा धनाचा असतो, सन्मान हा पदाचा असतो. ऐकायला येते ना सगळ्यांना तुम्हाला? सरपंच झाले आणि सरपंच साहेबाला जिल्हा परिषदच्या शाळेतलं निमंत्रण आलं. 26 जानेवारी होती त्या दिवशी, 26 जानेवारी. आणि सरपंच साहेब गेल्यानंतर हो तुमच्या पुढे आता सरपंच साहेब बोलणार आहेत. सरपंच माईक पुढे उभे राहिले. एक गोष्टीतला आहे बरं का सर. आणि त्यांनी फुका मारल्या, सगळी तंबाखू माईकला देऊन टाकली आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली पोरांना. अरे आजची 26 जानेवारी, वा रे वा 26 जानेवारी. याला म्हणतात लोक 26 जानेवारी, अशी असते 26 जानेवारी. हे 26 जानेवारीचं भाषण आहे. वा रे वा 26 जानेवारी, अशी असते लोक 26 जानेवारी. याला म्हणतात 26 जानेवारी. पोरो तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजची 26 जानेवारी याचं कारण कालची 25 जानेवारी होती म्हणून आजची 26 जानेवारी. तरी सुद्धा त्याला वक्ता समजल्या जाते. सत्ता आहे, अधिकार आहे, सत्ता आहे. सैव वक्ता. माझ्या भाषणातलं तुम्हाला काय आवडलं असं एका वक्त्याने विचारलं. आम्ही त्याला सांगितलं की साहेब खरं सांगू का, तुम्ही जे शेवटी बोलले ना, आता मी माझं भाषण थांबवतो, ते फारच आवडलं बघा. असा अर्थ असा आहे की समाजामध्ये आजही सन्मान माणसाचा नाही. आजही जो सन्मान आहे तो सत्ता आणि श्रीमंतीचा सन्मान आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये. आमचंही क्षेत्र त्याला अपवाद नाही बरं का साहेब. आमचंही क्षेत्र अपवाद नाही. आमच्याही क्षेत्रामध्ये सन्मान त्याचा होतो की जो श्रीमंत आहे. भोलेनाथांचं मंदिर आहे. भोलेनाथ कोणाचा सन्मान देत आहेत? कोणाला सन्मान देत आहेत? अरे भस्माला सन्मान देत आहेत भोलेनाथ. भस्माला कोणी सन्मान देईल? भस्माला सन्मान देत आहेत. आपल्या अंगाला भस्म लावतात. भस्म का लावतायत? याचं कारण असं आहे की ते आपल्याला संदेश देतात की बाबा रे तुम्ही सुद्धा कधी कधी लावत जा. याचं कारण एक दिवस असं होणार आहे म्हणून. शिवजी आपल्या गळ्यामध्ये साप घालतायत. आपण सोनं घालतो, शिवजी साप घालतायत. सोनं आणि साप याची रास एक आहे. तशी रास एक आहे तसा याचा परिणाम सुद्धा एक आहे. साप जसा काळ आहे तसं सोनं सुद्धा काळ आहे. सापापासून सावध राहिलं पाहिजे तसं सोन्यापासून सुद्धा सावध राहिलं पाहिजे. म्हणून तुमच्या घरामध्ये साप असू नये असं जर महिलांना तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरी सोनंही असू नये असं तुम्हाला वाटलं पाहिजे. तुमची जर इच्छा असेल तर मी थांबतो आजच्या दिवस, घेऊन या सगळं. साप घालता त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरातलं सोनं साप बनू नये याच्यासाठी साप घालताय. संदेश आहे सोनं साप बनू शकते महाराज. मी तर असं म्हणेल, माझं मत नेहमी असं असतं, पहा सोनं नसावं असे या मताचे आम्ही नाही, श्रीमंती नसावी या मताचे आम्ही नाही, भरपूर श्रीमंती असावी. मला तर असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात किमान 1 क्विंटल तरी सोनं असावं महाराज. 1 क्विंटल खरंच असं. 1 क्विंटल सोनं. खालच्या कप्प्यात सगळ्या विटा, त्याच्या वरच्या कप्प्यात बिस्किटं, त्याच्या वरच्या कप्प्यात बांगड्या, पाटल्या, नथी काय असतील त्या,
त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये चपलाहार, जोडेहार, बूटहार, शांडलहार, हे सगळे हार असं लपालप भरलेलं असावं कपाट आपलं सोन्याने. पण दुर्भाग्य आहे आपल्या कपाटाचं, घराच्या सोनं नाही, साड्या आहे, साड्या साड्या. बापरे, ही जात किती साड्या मारा आहे ना, अशा कोंबू कोंबू साड्या. बापरे, किती किती साड्या. तुम्हाला काय किती, तुम्हाला काय 5-6 ड्रेस असतील, यांना विचारा. कपाटाचे कपाट साड्या भरलेले आहेत. काय करणार आहेत बिचाऱ्या माहीत नाही, पण कपाट भरलेले आहेत साड्याने. आमच्या विदर्भात एक ॲक्सिडेंट झाला, त्या बाईने ते कपाट उघडलं, उघडल्याबरोबर सगळ्या साड्या त्या बाईच्या अंगावर पडल्या. पाहता काय मेली ते बाई. सरपणाचं कामच नाही पडलं, इतक्या साड्या होत्या. लक्षात ठेवा, सोनं असू द्या पण सोनं काळ बनवू देऊ नका. तुमचाच काळ तुमच्या घरातलं सोनं बनवू नये असं वाटत असेल तर त्या सोन्याच्या बाजूने संस्कृती ठेवा, त्या सोन्याच्या बाजूने धर्म ठेवा, त्या सोन्याच्या बाजूने गाईचा हिस्सा ठेवा, त्या सोन्याच्या बाजूने देशाचा देव धर्म आणि देशाचा हिस्सा ठेवा. उद्धार करेल ते सोनं तुमचा. आणि ते सोनं जर फक्त उपभोगासाठी वापरत असाल, ती संपत्ती जर फक्त उपभोगासाठी वापरत असाल, तर ती संपत्ती एक दिवस तुमच्या जीवनात साप बनल्याशिवाय राहणार नाही. लक्षात काळ बनल्याशिवाय. महाराज म्हणता, उत्तमाची गती तो एक पावेल माझा भाव असा आहे की शिवजी आपल्या डोक्यावर चंद्र धारण करतात म्हणून शिवजी शिवजी आहेत. दुसरा भाव असा आहे, आपलं जीवन किती वक्र असू द्या महाराज, आधार चांगला घ्या, आधार चांगला घ्या. तो आधार तुम्हाला पूजनीय बनवल्याशिवाय राहणार नाही. असू द्या आपलं जीवन जातीने वक्र असू द्या, वयाने वक्र असू द्या, समाजाने वक्र असू द्या, शिक्षणाने वक्र असू द्या, शिक्षणाने वक्र असू द्या, कसंही असू द्या आपलं जीवन, पण तुम्ही जर आधार चांगला घेत असाल तर तुम्ही पूजनीय बनल्याशिवाय राहणार नाही. लक्षात मला सांगू द्या, आपला वारकरी संप्रदाय, आमच्या दिंडीमध्ये एक माणूस आला, त्याला विचारलं, का रे तू तर कधी सप्त्याला नसतो गड्या, तू दिंडीत कसं काय आला? तू कधी सप्त्याला वर्गणी देत नाही, तू दिंडीत कसं काय आला? तुले का कीर्तनकाराची हजामत करतो, हजामत समजत ना तुम्हाला, तू दिंडीत आला कसं काय, दिंडीत कसा आला? त्यांनी सांगितलं, रडत होता आणि सांगत होता, काय करावं म्हणे महाराज, पोराचं बोलणं सहन करावं लागते. घडलेलं बरं का, पोराचं बोलणं सहन करावं लागते माणसाला. बायको तर बोलतच असते बघा, तिने उक्तच घेतलं आपल्याला बोलायचं, तोही काही विषय नाही. बायको बोलते ना, बोलते ना, म्हणजे काय म्हणते तुम्हाला कळत नाही म्हणते ना, असं म्हणते ना. आणखी काय म्हणते तुम्हाला समजत नाही, सांगा ना, मला माहीत नाही म्हणून तुम्हाला विचार, तुम्ही सांगा माईक पुढचे. काय म्हणतो महाराज, ऐकत नाही, कळत नाही म्हणते. आणखी काय म्हणते, अक्कल नाही म्हणते, आहे ना. हे बरोबर आहे ना, हे बरोबर आहे ना, हे बरोबर आहे ना, अक्कल नाही, हे बरोबर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, असं जर कुणी म्हटलं ना तुम्हाला घरी, तुम्हाला अक्कल नाही, तर तुम्ही उत्तर देत जा, खरंच नाही म्हणा. तू म्हणतोय बरोबरच आहे म्हणा, खरंच अक्कल नाही म्हणा, खरंच अक्कल नाही म्हणा. मला जर अक्कल असती ना तर तुझ्यासारखी झांबलट माझ्या पदरात पडलीच नसती म्हणा. मला अभंगाच्या दिशेने जायचं आहे. सज्जनानो, तो माणूस आला, तो रडत होता आणि सांगत होता, पोराचं ऐकावं लागते महाराज, बायकोचं ऐकावं लागते, पण सून बोलली हो, सून बोलली, शिव्या दिल्या सुनीने, बाप काढलाय माझा, बाप काढला, बाप सुनीने, टपरी सून, इतके कष्ट केले झाले या लोकांसाठी, दुसऱ्याच्या घरी सालं भरले महाराज, 8-10 एकर शेती कमावली राव, आणि सून बोलली, सून मला सून.
हा अजून कोणाचं फट म्हणून घेतलं नाही आपण. सून बोलली शिव्या दिल्या मला, बाप काढलाय माझा, माझा बाप काढलाय. हिला काय अधिकार आहे माझा बाप काढायचा. आलो दिंडीत. एक गोष्ट सांगू का, ज्या वेळेला तुम्हाला घरातली माणसं काढून देतील ना, त्यावेळेला तुम्हाला आधार दिंडीच देईल बरं. दुसरे सोयरे तुम्हाला आधार देणार नाहीत, देणार. एक तर सप्त्याचा आधार घ्यावा लागेल, नाही तर चातुर्मासाचा आधार घ्यावा लागेल, नाही तर दिंडीचा आधार घ्यावा लागेल. आला दिंडी साहेब बरं का. आणि दिंडीत आल्यानंतर आमचा एक विनेकरी आजारी असल्यामुळे आम्ही याच्याच गळ्यात विना दिला, याच्याच गळ्यात विना. अक्षरशः तुम्हाला सांगतो की घरामध्ये त्याच्याशी कोणीच चांगलं बोलत नव्हतं, पण माझ्या तुकोबारायांचा विना त्याच्या गळ्यात आल्याबरोबर लोक त्याचे पाय धुवायला लागले. हो, हा अधिकार कशाचा आहे? विण्याचा आहे. तुम्ही विण्याचा आधार घ्या. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, ज्याच्या गळ्यामध्ये विना असेल ना, त्याला जात कोणी विचारत नाही. ज्याच्या गळ्यामध्ये विना असेल त्याला वय कोणी विचारत नाही. ज्याच्या गळ्यामध्ये विना असेल त्याचा अधिकार आहे कोणी विचारत नाही. महाराज लोक पाय धुतल्याशिवाय राहत नाहीत. याचा अर्थ असा आहे की आपल्यालाही जर आधार घ्यायचा असेल तर चांगला आधार घ्या. आपण पूजनीय बनल्याशिवाय राहणार नाही. माऊली सुंदर उदाहरण देत आहे. माऊली असं म्हणतात की मोरी जर वाहत असेल तिथनं वाहलंच पाहिजे, कारण ती नाही वाहली तर घरातली घाण साफ होणार नाही. ओढ्याने सुद्धा वाहत राहिलं पाहिजे, गावातली घाण साफ होणार नाही. पण मला असं वाटते ओढा आणि नालीने दुसऱ्या नालीकडे नाही गेलं पाहिजे, आणि ओढ्याने दुसऱ्या ओढ्याकडे नाही गेलं पाहिजे. त्यांनी गंगेकडे गेलं पाहिजे. त्या नालीला आणि त्या ओढ्याला मी म्हणेल तू गंगेकडे जा आणि गंगेमध्ये सामील हो. लेका गावातून वाहत असताना तुझी दुर्गंधी येते म्हणून तुझ्या जवळ सुद्धा कोणी येणार नाही, पण तू जर गंगेमध्ये जाऊन मिसळला तर लोक तुझं सुद्धा तीर्थ घेतल्याशिवाय राहणार नाही. हे तवची वहाड ओढ जाऊन पवती गंगा जळ, मग होऊन ठाकती केवळ गंगा रूप. याचा अर्थ असा आहे की शिवजी चंद्राला आधार देत आहेत आणि चंद्र सुद्धा शिवजीचा आधार घेतो. आणि त्या शिवजीची उपमा गुरुजीला दिल्या जाते. वंदे बोधमयम नित्यम गुरुशंकर रूपिणम यमास्थितो हि वक्रूपी चंद्र सर्वत्र वंद्यते. आणि म्हणून गुरुला फार मोठा अधिकार आहे. हा गुरुजीचा जसा अधिकार आहे महाराज. गुरुजी काय करतायत? गुरुजी लहान होत आहेत. कोणासाठी लहान होत आहेत? गुरुजी आपल्यासाठी लहान होत नाहीत, गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होत आहेत. नाही का? पूर्वीची शाळा पहा, पूर्वीची शाळा. दप्तर असायचं आपलं, हाब्रेडच्या थैलीचं दप्तर आहे ना, हाब्रेडच्या थैलीचं दप्तर. त्याच्यामध्ये पाटी आणि पुस्तक एवढंच नसायचं महाराज. त्याच्यात बोरं, चिसा, कवटं त्याच्यातच असायचे आहे ना साहेब. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही खेड्यातूनच आहात. त्या पाटीला साठं नसायचं, खापराची पाटी. फार फोडतो खापराच्या पाट्या म्हणून आपल्या बापाने टपराची घेऊन दिली होती. टपराची तेवढी विचित्र पाटी होती महाराज. ते किती लेखन वळा त्याच्यावर उमटतच नव्हते, वठतच नव्हते बघा. मग ते पाटी पुसायला काय खोड रबर होतं का? अशी शाळा. त्या शाळेतून काही लोक कलेक्टर झाले, ते शाळा शिकून काही PSI झाले. याचा अर्थ असा आहे, आज तुम्हाला जे मोठे दिसतात ना, याचं कारण त्यांच्यासाठी त्यांचे गुरुजी लहान झाले म्हणून ते मोठे आहेत. त्यांचे गुरुजी जर त्यांच्यासाठी लहान झाले नसते, पाटीवर शिकवलं नसतं, शून्यापासून सुरुवात केली नसती, तर मला असं वाटते पहिली, दुसरी, तिसरी, 10वी पर्यंत ते गेलेच नसते. अगोदर गुरुजी लहान होत आहेत आणि नंतर विद्यार्थी महान होतात. गुरुजी कोणासाठी लहान होत आहेत? उत्तर आहे, गुरुजी आपल्यासाठी, स्वतःसाठी नाही. गुरुजी नेहमी विद्यार्थ्यासाठी लहान होत आहेत. महाराज म्हणतात एका ठिकाणी, अर्भकाचे साठी पंथे हाती धरले काटे, पंथे हाती धरले
गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होत आहेत. भाव तुमच्या लक्षात आला. मला काय बोलायचं ते तुमच्या लक्षात आलं की लहान होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसऱ्यासाठी जी माणसं लहान होत आहेत ना ते भविष्यामध्ये महान होत असतात आणि स्वार्थासाठी जे लहान होत आहेत ना ते आणखी लहान लहान होत जातात. आणि म्हणून गुरुजी हे विद्यार्थ्यासाठी लहान होतात. विद्यार्थ्याला शिकवणं फार कठीण असते महाराज. एका पोराला गुरुजीने सांगितलं, रामू ब्राह्मण म्हण. ब्राह्मण ब्राह्मण तो म्हणायचा बामन. अरे बामन नाही ब्राह्मण. तो म्हणायचा भामन. अरे मूर्खा ब्राह्मण शुद्ध. तो म्हणायचा दामन. गुरुजीने ठरवलं की याला ब्राह्मण म्हटल्याशी मी थांबणार. हा जर आताच अशुद्ध बोलायला लागला तर भविष्यात हा सगळं अशुद्धच बोलेल. याला ब्राह्मण आलंच पाहिजे. मग गुरुजीने त्याला विचारलं, अरे तुम्ही शेतकरी आहात? मग गुरुजी आम्ही शेतकरी आहोत. तुमच्या घरी जमीन आहे? मग जमीन आहे म्हणे आमच्या घरी. आणखी काय बैल आहेत म्हटले? मग बैल आहेत गुरुजी आमच्या घरी. बैल? मग बैल आहेत बैल. कशात का चारा खातात रे? म्हणे गव्हाण असते गुरुजी त्याला. गव्हाण गव्हाणच म्हणतात ना तुमच्याकडे. गव्हाण असते त्याच्यात चारा टाकावं लागतं आणि मग ते त्या चारा खातात त्या गव्हाणीमध्ये. अरे वा, आता कुठं पाहायला मिळेल रे हे गव्हाण? म्हटले गुरुजी तुम्हाला सांगू का, एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरचं लग्न असलं का नाही की तिथं जा तुम्ही. ते बफे पार्टी आहे ना ते असं समजून चला, हे बैल आहे ते मधात गव्हाण आहे. अर्थात अच्छा आणखी काय? मग आमच्या घरी शेळ्या आहेत शेळ्या. आणखी काय रे? मग आम्ही वारकरी असून सुद्धा कोंबड्या आहेत आमच्या घरी. कोंबड्या कोंबडे म्हटले हा कोंबडे. आणखी काय? मग घोडा आहे गुरुजी आमच्या घरी. घोडा? अरे वा रे वा. घोडा कशात दाणे खातो रे? तुम्हाला माहित नाही का गुरुजी? त्याच्यामध्ये ती पिशवी असते पिशवी. त्याच्यामध्ये चणे टाकल्या जातात आणि ते बांधल्या जाते. त्या पिशवीला काय म्हणतात रे रामू? तुम्हाला हे माहित नाही? म्हटले नाही ना, म्हणून तर तुला विचारतो. त्याला तोबरा म्हणतात गुरुजी. तोबरा? काय म्हणतात? तोबरा म्हणतात त्याला. तोबरा? अच्छा तोबरा म्हणताय. म्हण बरं एकदा. तोबरा म्हण. तोबरा म्हण. तोबरा म्हण. तोबरा तोबरा. तोबरा म्हण. तोबरा म्हण. तो ब्राह्मण करोनी सायास शिकविती. याचा अर्थ गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होतात. एक तत्व सांगितलं. दुसरं तत्व सांगतो, आई सुद्धा आपल्या मुलासाठी लहान होते. आई जर लहान झाली नाही तर मुलं कधीच मोठे होणार नाहीत. आई लहान. आणि आई जे प्रेम करते ना महाराज, मला वाटते गुरुजी तरी लोभाशिवाय करत नाही. लोभाशिवाय प्रेम करणारी फक्त मायाच असते, लक्षात ठेवा. आईशी कळवळ्याची जर या जगामध्ये कोणची असेल तर ती फक्त माया आहे. ती फक्त आई आहे. आई. आईला कोणचाच लोभ नसते महाराज मुलापासून. मुलाने मोठं व्हावं हाच तिचा लोभ आहे. मला असं वाटतं की आई लोभाशिवाय प्रेम करते. तसंच मुलांना माझी विनंती आहे, त्याने सुद्धा आईवर म्हातारपणी लोभाशिवाय प्रेम केलं पाहिजे. परतफेड केली पाहिजे. ज्या मुलाला परतफेड करण्याची संधी प्राप्त होत असेल त्याने ते घालवू नये. खरं सांगू तुम्हाला, म्हातारपण वाईट असते काय. माणसाने जास्त म्हातारं होऊ नये. खरंच होऊ नये. धन्य नराय मृता असं म्हटलं जाते. आताही बघा 60च्या नंतर आपल्याला वेध लागतात की आपलं म्हातारपणी कसं होईल, कोण करेल का नाही, नाही का असं वाटते का नाही, कसं होईल आपलं. आता आहे पण आता काय आपण काय मरायसाठी विष घेता. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगावंच लागेल. पण कोणाच्या आधाराने जगायचं, कसं होईल आपलं, कोणी आधार देईल का नाही. बऱ्याचदा म्हातारी माणसं असं म्हणत असतात, माझी विदर्भातली भाषा आहे की नाही रे कोणाला माझं करायचं काम नाही पडलं पाहिजे, मी मेली पाहिजे असं म्हणत असतात. याचा अर्थ म्हाताऱ्या माणसाचं करणं फारच कठीण असते महाराज, फार कठीण असते. म्हातारपण फार वाईट आहे, फार वाईट आहे.
पण मी तुम्हाला सांगतो की घरातल्या म्हाताऱ्या माणसाची सेवा करा गड्या. खरं सांगतो, आई वडिलाची सेवा प्रेमाने करा पोरो हो. तुम्हाला काशीला जायची गरज पडणार नाही, काशी तुमच्या घरी येईल. माया बापांगे माया भावनिक बनवण्यासाठी नाही बोलत हा. हे प्रमाण आहे त्याला. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, प्रमाण आहे त्याला, प्रमाण आहे त्याला. हो, माय बाप केवळ काशी त्याला प्रमाण आहे. मातृदेवो भव त्याला प्रमाण आहे महाराज. मी काही तसं नाही बोलत तुमच्याशी. म्हातारपण वाईट असते, वाईट असते. म्हातारपण फार वाईट असते. आमच्याकडे प्रकल्प आहे, तिथं बेवारस वृद्ध आहेत, बेवारस. आणि श्रीमंत श्रीमंत पोरांनी स्टँडवर स्टेशनवर सोडून दिलेले बेवारस आहे, बेवारस. त्यांना सांभाळतो साहेब. फार वाईट आहे महाराज. प्रगती खूप आहे, विज्ञान युग आहे, खरं म्हणजे खूप प्रगती झाली असं म्हणतायत, पण ही अधोगती मात्र चालूच आहे. की म्हणून घरातल्या वृद्ध लोकांची सेवा, घरातल्या मायबापांची सेवा अत्यंत महत्त्वाची असते. सज्जनानो, एखाद्या वेळेला तुम्ही जर आईच्या समोर, वडिलाच्या समोर उभे असाल, आजी आजोबाच्या समोर असाल, थुंकी आल्यानंतर त्यांना खापर लवकर दिसत नसेल तर तुमचा हात पुढे होऊ द्या. खरंच सांगतो, एखाद्या वेळेला होऊ द्या. एखाद्या वेळेला तुम्हाला जन्मभर कोणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा. ही ताकद आहे त्यांच्या आशीर्वादामध्ये. पण ते आशीर्वाद घेण्यासाठी आपण लहान पडतो, कंजूशी करतो, घेत नाही, तो भाग वेगळा. आई आपल्यासाठी खूप लहान होते, खूप लहान होते. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, अर्थात खूप लहान होते माय. आणि म्हणून ती माय आहे. माय मुलाने मोठं होण्यासाठी लहान होत असते. आता पुढे चाला. माय ही जशी आपली माय आहे महाराज, तशी आपल्याला जे जगवते ना, ती सुद्धा आपली मायच. ती सुद्धा आई वडील जन्म देण्याचं काम करत असतात, पण प्राणवायू कुणीतरी वेगळंच देते ना. आपल्याला अन्न देणारी एक वेगळीच माय आहे ना, ती सुद्धा एक माय आहे. तो सुद्धा एक बाप आहे, तो सुद्धा एक बाप. लक्षात ठेवा. प्रास्ताविक भागामध्ये आपण असा विचार केला की आई मुलासाठी लहान होते, गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होतात, संत समाजासाठी लहान होतात, आणि देव संतांसाठी लहान होतो. संत कोणासाठी लहान होत आहेत? समाजाच्या उद्धारासाठी लहान होत आहेत. त्यांची बायको मेली तरी सुद्धा बरं झालं म्हणतायत. गावातून लोकांनी त्यांना काढून दिलं तरी बरं झालं म्हणतायत. बाईला कर्कशा तरी बरं झालं म्हणतायत. सगळी श्रीमंती गेली तरी सुद्धा बरं झालं म्हणतायत. त्यांना श्रीमंती उपभोगण्यासाठी त्यांचा जन्मच नाही, आपल्यासारख्या अनाथ लोकांचा उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार आहे. आणि म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. जडजीवांचा उद्धार हाच त्यांचा हेतू असल्यामुळे आई मुलासाठी लहान होते, गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होत आहेत, संत आपल्यासाठी लहान होत आहेत, आणि देव संतांसाठी लहान होत. एका बाजूने अर्जुनाला प्रभू म्हणतात की अर्जुना, मी फक्त तुझा सारथी नाही रे, मी पिता हमश्च जगतो माता धाता पितामहा. मी या विश्वाची माता आहे, मी या विश्वाचा पिता आहे. आकाशे सर्वत्र बसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जडे, हे सगळं मी करतो. अर्थात ऐसा जो समर्थ, तो मी जगाचा नाथ, असा मी आहे. मी या विश्वाचा जनिता आहे, मी या विश्वाचा जनिता आहे, या विश्वाला जन्म देणारा आहे. पण महाराज, एका बाजूने या विश्वाला जन्म देणारा प्रभू
दुसऱ्या बाजूने काय करतो विश्वाचा जनता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. विश्वाला जन्म देणारा यशोदेला माता म्हणतो. याला लहान होणं म्हणतात. हा कशामुळे लहान होतो महाराज म्हणतात, ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. तो भक्ताचा अंकित आहे. अंकित कशाला म्हणतायत महाराज? तो अंकित आहे याचा अर्थ भक्ताच्या अधीन आहे. भक्त त्याच्या अधीन नाही, तो भक्ताच्या अधीन आहे. खरं सांगतो, एखादी व्यक्ती आपल्या अधीन राहावी असं वाटत असेल तर ते प्रेमाने राहत असते. प्रेमाने, प्रेमाची अधीनता, सत्ता श्रीमंतीची अधीनता जोपर्यंत सत्ता श्रीमंत आहे तोपर्यंत असते. पण प्रेमाची जी अधीनता आहे ना ती अखंड टिकून राहते. म्हणून ऐसा भक्ताचा अंकित, तो भक्ताचा अंकित आहे. प्रेमाने भक्ताने त्याला अंकित बनवलेलं आहे. आणि ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. ज्या पद्धतीने भक्तांचं प्रेम असेल त्या पद्धतीने तो होतो. अर्जुनासाठी तो सारथी होतो ना, अर्जुनासाठी तो स्वार्थी होतो. कौरवांसाठी तो त्या ठिकाणी काम करायला, मडके बनवायला येतो. जशी जशी भक्तांची इच्छा असेल त्या पद्धतीने तो होतो, कारण तो भक्ताचा अंकित आहे. ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. तो आहे कसा? आहे कसा? निष्काम निराळा, निष्काम निराळा, निष्काम तरी सुद्धा गोपिकांना प्रेम देण्यासाठी तो लहान होतो.
महाराजांनी शेवटी असं सांगितलं, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, चांगले अव्यक्त रूपा आले, ऐका, किंवा अव्यक्त चांगले रूप आले. आपण त्याला अरूप आहे त्याला चांगलं म्हणत नाही. आकाश आहे पण अरूप आहे. पण मला असं वाटतं की आकाशाचं एखादं रूप असेल तर त्याला चांगलेपणा प्राप्त होतो. म्हणून तो व्यापक आहे, तो अविनाशी आहे, खऱ्या अर्थाने तो अव्यक्त आहे, पण आपल्यासाठी तो व्यक्त बनतो आणि खऱ्या अर्थाने तो भक्तांना अशा पद्धतीने समाधान देण्याचं काम करतो. असा अभंगाचा भाव मी आपल्या पुढे मांडला. थोडक्या वेळामध्ये 15 मिनिटामध्ये आपण भगवंताच्या चरित्राचा विचार करू आणि थांबू. चरित्राचा विचार असा आहे, चरित्र हे प्रभूचं वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. अनेक पैलू आहेत प्रभूच्या चरित्रामध्ये आहेत. खरं म्हणजे एक भाग प्रभूच्या चरित्रातला असा आहे की ते माती खात आहेत, माती नाही का, माती खात. आता माती खाणं हा विषय काही तसा चांगला नाही महाराज. माती काही खाण्याचा विषय थोडी आहे, पण लहान मुलं खात असतात आहे ना, लहान मुलं माती खातात. आता ते त्यांना घरात माती नाही राहिली खायला बघा, ते का फरशी खातील आता. पूर्वी ते बरोबर असे काढायचे, त्याचं चोरून 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 माती खायचे बघा, माती खायची. मला असं वाटतं की यापैकी असा एकही मुलगा नाही की ज्यांनी माती खाल्ली नसेल. मी तर माती खायसाठी खूपच मार खाल्लेला आहे. माती काय विषय असेल महाराज, ते मातीच खातात पोरं, काही समजत नाही, लगेच तोंडात टाकतात. आणि म्हणून यांनी माती खाल्ली आणि माती खाण्याचा राग आईला खूप जास्त येत असतो. मला असं वाटतं की माती खाल्ली की त्याच्या पाठीत धपकाच बसतो का. यांनी माती खाल्ली आणि माती खाण्याचा निरोप हा सौंगाड्याने आणि बलराम दादाने आईकडे दिला. आई यशोदा मैया माती खाल्ली म्हणून तिला कन्हैयाचा राग आला. यशोदेने आपला पदर खांद्यावर घेतला, कमरीत खोवून घेतला, हातामध्ये काठी घेतली आणि कन्हैयाची वाट पाहतो. कन्हैया आला, दरवाजातून पाहिलं, आईचा चेहरा काही वेगळाच दिसतो म्हणे. आज मार खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून कन्हैयाने आईची स्तुती केली. जशी स्तुती होत होती तसा आईचा पारा वर जात होता आणि कन्हैया अत्यंत जवळ गेला आणि यशोदेने कन्हैयाचा कान पकडला. एक लक्षात ठेवा, सगळ्यांचे कान ज्याच्या हातात आहे त्याचा कान जर यशोदेच्या हातात असेल तर यशोदेचा अधिकार किती मोठा असेल, किती मोठा. यशोदेने कान पकडला, कानाला असा पीड मारला, वरून काठी दाखवली. ते चित्र आपल्या लक्षात आहे. असा कान पकडला, वरून काठी. कन्हैया रडत होता. का मारते मा तू मला? मूर्खा, मारते म्हणजे माती नाही का खाल्ली? माती खातो, शरम नाही वाटत? तुला उद्या राजा व्हायचं आहे, आतापासून माती खातो? तू राजा झाल्यावर खडी खाशील, डांबर खाशील, नाही का? माती खातो, शरम नाही वाटत तुला? माती खातो. आणि म्हणून आईने त्याला मारायला सुरुवात, अर्थात काठी दाखवली. त्यावेळेला कन्हैयाने हात जोडून विनंती केली, मा मी माती खाल्ली तर नाहीच मा, पण मी माती पाहिली सुद्धा नाही. कन्हैया म्हणतो, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग. नाही नाही म्या पाहिली माती, पाहिली माती, नाही नाही म्या पाहिली माती, पाहिली माती. माती खाल्ली कन्हैया तू, मा पाहिली सुद्धा नाही. खोटा बोलतोय, खोटा. कोण सांगितलंय तुला? तुझ्या सौंगाड्याने सांगितलंय. ऐकू नको माझं, ऐकू नको त्यांचं. का ऐकू नको? खोटं बोलतायत का ते? हा, खोटं ताईत ते मला असं म्हणताय की तुझ्या दूरचं दही दूध तुझ्या घरचं चोरून आण आणि आम्हाला दे. आणि तू जर ते करत नसेल तर आम्ही तुझ्या आईला सांगतो की तू माती खाल्ली म्हणून. दही दूध चोरून दे सर्वांना,
बळीराजाने नाही, तुझ्या दादाने सांगितलंय, बलरामाने सांगितलंय तू माती खाल्ली म्हणून. तू कसा काय खोटा बोले? मा खोटा बोलतो. काय कारण आहे खोटं बोलायचं? अरे मा त्याने आता पक्ष बदललाय मा. तू माझ्या विरोधात बोलतोय मा. आता पक्ष बदलला म्हणजे या पक्षाचं तिकीट भेटलं नाही, त्याने दुसऱ्या पक्षात गेला मा तो, आणि तो खोटा बोलतोय मा. प्रमाणामध्ये आहे ना. बळीराम तुझ भेटला, बळीराम तुझ भेटला, तोही माझा पक्षपाती. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने आम्ही भजू दिन राती, दिन राती. आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग. नाही नाही म्या पाहिली माझी, पाहिली आई मी पाहिली नाही माती. अशा पद्धतीने खोटा बोललाय. माती खाल्ली महाराज त्याने. माती खाण्याची अनेक कारणं आहेत. या पृथ्वीला रसा म्हणतात. अनेक रस तर मी घेतलेलेच आहेत, पण हाही रस माझ्यामध्ये असावा म्हणून त्याने माती खाल्ली. या पृथ्वीला क्षमा म्हणतायत. खेळ खेळत असताना माझ्यावर डाव लागला की मला राग येण्याची शक्यता आहे म्हणून त्याने माती खाल्ली. मी परब्रह्म हे आईला समजू नये. आईला जर समजलं तर आई मला मारणार नाही, मला तिचा लढा भेटणार नाही. लहान मुलं माती खात आहेत म्हणून त्याने माती खाल्ली. असे माती खाण्याचे अनेक प्रकार त्या ठिकाणी आहेत म्हणून त्याने माती खाल्ली. सज्जनानो, असे अनेक चरित्र आहेत. अनेक चरित्रापैकी एक चरित्र मला सांगून थांबायचं आहे. ते चरित्र असं आहे की पूर्वीच्या काळी घरामध्ये मंथनाचा आवाज येत होता, नाही का? मंथन चालत होते. पूर्वीच्या काळी जात्याचा आवाज येत होता, जातं चालत होतं, जातं, नाही का? आता जात्याचा आणि मंथनाचा आवाज संपला. आता टी व्हीचा आवाज आहे, तोही आता मोबाईलचा आवाज सुरू झाला. अर्थात पूर्वीच्या काळात मंथनाचा आवाज येत होता. आणि तो आवाज कसा होता ते नामदेव महाराजांना लिहावं लागलं. नामदेव महाराज म्हणतात, घुम घुम करीती, घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम घुम करती डेरे घुमती, घुम घुम करती डेरे घुमती, घुमती. आनंदल्या गौडणी, गौडणी छंदे छंदे डोलती. आनंदल्या गौडणी, गौडणी छंदे छंदे डोलती. घुम घुम असा आवाज येत होता. आणि काय झालं बघा, एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी, नकडे 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 बाही कृष्णाची करणी, कोणी कडूनी हागे सकये येईल चक्रपाणी, आणि खास खांदोनी तुम्ही आता लपवा दुधाने. बोलता चालता इतुक्यामध्ये हरी आला, कोणीही देवदृष्टी नाही देखिला, सूक्ष्म रूप धरोनी डेऱ्यामध्ये प्रवेशला, वर्षावर देव लोणी खाऊनिया गेला. सुना मंथन करत होत्या, सासवा बाहेर बसलेल्या होत्या, आणि सून म्हणते की सासूबाई याच्यात लोणी का येत नाही? सासूने सांगितलं त्याचं उनवणी टाक. उनवणी माहीत आहे ना? उनवणी म्हणजे गार पाणी आहे ना, गार पाणी. उनवणी म्हणजे कोणाला कोणी सांगितलं? तुम्हाला अनुभव याचा? उनवणी म्हणजे गरम पाणी, शिळवणी म्हणजे गार पाणी. उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना, काय झाले तोने सासूबाई कडे ना, काय झाले तोने सासूबाई कडे ना, कडे ना. आनंदल्या गौडणी, गौडणी छंदे छंदे डोलती.
शेवटी एका सखीचं लक्ष आतमध्ये गेलं आणि त्या ठिकाणी हा दिसला. हा टोनगा आत असल्यावर काय लोणी येईल बाई, म्हणून त्याच्या आईला बोलावून घेतलं. यशोदा आली. फार सुंदर वर्णन आहे महाराज. डेऱ्यामधुनी मार माझा जगजीवन पाहे, डेऱ्यामधुनी मार माझा जगजीवन पाहे, नामा म्हणे धन्य धन्य वर्णू मी काये, नामा म्हणे धन्य धन्य वर्णू मी काये, काये आनंदल्या गौडनी गौडनी छंदे छंदे डोलती, घुम घुम करीती घुम 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 करीती, घुम घुम करती डेरे घुमती, आनंदल्या गौडनी गौडनी छंदे छंदे डोलती. आईच्या लक्षात आलं की हा खोडकर आहे, हा चोऱ्या करतो, म्हणून आईने त्याला शाळेत टाकायचं ठरवलं. त्यावेळेची शाळा म्हणजे गाईच्या पाठीमागं जाणं ही शाळा. आणि प्रभू आता गाई घेऊन जाणार आहेत. उद्या जाईल मी राणा सवे घेऊन गोधना, म्हणून सगळे गोपाळ त्यांनी एकत्रित केले. आणि खऱ्या अर्थाने गायी राखण्यासाठी जर स्वतः प्रभू जात असतील दादांनो, तर मला असं वाटतं की या देशातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या गावरान गायी जगल्या पाहिजे. बघा तुम्ही कसं पाहताय मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की गावरान गायी जगल्या पाहिजे. या देशाचं भविष्य शाबूत असावं असं वाटत असेल, या आपली जमीन जिवंत राहावी असं वाटत असेल, तर गायी जगणं फार महत्त्वाचे आहेत. बरं माऊली असं म्हणतात, किंबहुना कृषी जिने आणि गोधने राखुनी वर्तने. गायीचं रक्षण केलं तरच आपली जमीन भविष्यामध्ये जिवंत राहील. बघा नापीक होत चालली. पूर्वीसारखा ऊस नाही होत आता, पूर्वीसारखी ज्वारी नाही होत आता. किती दिवस रासायनिक खत वापरणार महाराज. सलाईनवर काय माणसं जिवंत राहतात, पण त्यातला रस सगळा निघून जात असतो. माणसाला जसं अन्नच महत्त्वाचं आहे, तसं मला असं वाटते जमीनला सुद्धा शेणखत हेच तिचं अन्न आहे. आपण ते करत नाही, आपली जमीन नापीक होत चालली. म्हणून गाईचं रक्षण होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आमची अशी इच्छा आहे की ज्या ठिकाणी गायी असतील त्या ठिकाणी तुम्ही चारा दिला पाहिजे, गोशाळेला तुम्ही मदत केली पाहिजे. आमच्याकडे 70-72 गोशाळा आहे. आमच्या तुम्ही जे आम्हाला दक्षिणा देत आहे ना, ते आम्ही कुठंतरी गोशाळेला देतो बरं का, आम्ही आमच्याजवळ ठेवत नाही. 22,000 गायी आपल्या संपर्कामध्ये आहेत. कुठं गव्हाणी, कुठं पत्रे, कुठं चारा, असं आम्ही देत राहतो. तुम्ही जे दक्षिणा देत आहेत त्याच्यात अनेक प्रकल्प चालतात, त्यातला हा एक प्रकल्प आहे. अनिल महाराज आले होते. अनिल महाराजांनी सांगितलं असेल ना, जोग महाराज काही झाले का, आहे का काही असो. आपण खऱ्या अर्थाने आपण ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर तो विषय घेऊया. सज्जनानो, गाईचं रक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि गोमाता ही आपली माता आहे. स्वतः प्रभू त्या ठिकाणी गाईचं रक्षण करण्यासाठी जातात, अनेक प्रकारचे खेळ खेळतात आणि गोपाळ सगळ्यांना जवळ बोलावतात, कमलाकार बसवतात, हातामध्ये द्रोण घेतात आणि सगळ्यांकडे हसत मुखाने पाहतात आणि भागवतकार त्याचं वर्णन करतात. विभ्रदवेनोम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलांगुन निलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसृदो हासयन् नर्भविस्मयी स्वर्गे लोके मिशिदि भुभुजे यज्ञ भुग्बाल केली पुंडली कवरदार ज्ञानेश्वर कालाच्याही प्रसंगाचा विषय झाला. सज्जनानो, अत्यंत चांगला हा उत्सव आपण साजरा करत आहात. म्हणजे खरंच उत्सव आहे.
मी दमलेला आहे तो भाग वेगळा आहे, पण तुमचा उत्सव फार मोठा आहे. खूप सुंदर उत्सव आपण करता आणि 1-2 वर्षापासून नाही 61 वर्षापासून करता. 61 वर्षापासून करताय. आणि मला असं वाटतं की ज्यांनी हा उत्सव चालू केला ते गुरुवर्य आमचे आबा निवृत्ती महाराज वक्ते आणि त्याच जिल्ह्यातला मी संजय महाराज पासपोर्ट बरं. आणि 1-2 वेळेला बोलावलं येणं झालं नाही, पण या वेळेला या ठिकाणी आम्ही आलो, आपल्या सगळ्यांच्या भेटी झाल्या आणि अत्यंत सुंदर असा उत्सव आपण साजरा करत आहात. अत्यंत चांगले श्रोते आहेत महाराज, नाही आसुसलेले श्रोते आहेत. असो, पुढच्या वेळेला आणखी येण्याचा योग येईल त्यावेळेला आणखी विचार करूया. आणि अनिल महाराजांनी जो विषय आपल्याला सांगितला महाराजांनी